नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. शिवसेना भाजपाच्या युतीचं घोडं अखेर गंगेत न्हाणार हे आता स्पष्ट आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल होत आहेत. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीमध्ये युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. छोटा भाऊ कोण, मोठा भाऊ कोण, लोकसभेला कोणाला किती जागा लढायला मिळणार, विधानसभेच्या जागा वाटपाचं सूत्र काय असणार, सत्ता आली तर मुख्यमंत्री कोणाचा, या सगळ्यांची उत्तरं उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या आज होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत मिळतील अशी किमान अपेक्षा आहे. एकमेकांवर टीका करत शिवसेना भाजप अखेर हातमिळवणी करणार आहेत. ते कोणाच्या सूत्रावर आणि कोणत्या सूत्रावर, युतीचा फायदा तोटा कोणाला होणार आहे? एकीकडे शिवसेना भाजप तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी असा सामना झाला तर कोण बाजी मारणार? शिवसेना भाजपची एकमेकांवर केलेली टीका मतदार आणि कार्यकर्ते विसरणार आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल? या अत्यंत महत्वाच्या बातमीतलं शेवटचं वाक्य तुटली तुटली म्हणत परत झाली असं होतं. आणि त्याचबरोबर त्याला जोडून पुढचं वाक्य घ्यायचं असेल तर गेले काही दिवस होणार असं म्हटलं जाणारी युती अखेरीस होणार आहे. अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. ताजी माहिती त्याच संदर्भातली आहे आणि आपल्यासोबत आजच्या चर्चेत सहभागी होत आहेत शैलेंद्र परांजपे, आमचे सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार, हरीश कैंची, ज्येष्ठ पत्रकार आहेत. हे दोघेही पुण्यातून आहेत आपल्यासोबत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत संजय जोग, आमचे सहकारी आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्याचबरोबर माझे दोन्ही सहकारी जे गेले कित्येक दिवस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधल्या प्रत्येक घडामोडीवर अगदी बारीक लक्ष ठेवून आहेत आणि झी24 तासच्या वाचकांसाठी त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी त्या पक्षांमधल्या घडामोडी प्रत्येक गोष्ट सर्वप्रथम आणण्याचं काम हे दोघ जण करतायत. ते आहेत अमित जोशी. आत्ता ते ब्ल्यू सी हॉटेलच्या बाहेर आहेत, जिथे अधिकृतरित्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीची घोषणा थोड्याच वेळात म्हणजे दिलेल्या वेळेनुसार 6:30ला होणार आहे. तर कृष्णात पाटील हे ठाकरेंचं घर असलेल्या कलानगरच्या बाहेर आहेत. आपण पहिला प्रश्न कृष्णात पाटील यांना विचारतोय. कृष्णात, तुमच्या आजूबाजूला बऱ्यापैकी घडामोडी घडतायत. मगाशी आमच्याकडे अशी माहिती आली की बरेचसे नेते आता ब्ल्यू सीवर जमायला लागले आहेत. ठाकरे साहेब निघाले आहेत का ते कोणाची वाट पाहतायत अजून मातोश्रीवर? मातोश्रीवर शिवसेनेचे वरिष्ठ नेते येण्यास दाखल झालेले आहे. दिवाकर रावते, संजय राऊत, एकनाथ शिंदे हे वरिष्ठ नेते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. आणि काही वेळात ज्यावेळी सोपिटलमध्ये अमित शहा आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची बैठक पार पडते. मुख्यमंत्री देखील त्या बैठकीला उपस्थित आहेत. सोपिटलवरून मुख्यमंत्री आणि काही निवडक नेते अमित शहांसोबत या मातोश्री बंगल्यावर येतील आणि त्यानंतर युतीची औपचारिक चर्चा जी आहे ती पूर्ण केली जाईल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे वरळीला, त्या ठिकाणी या युती संदर्भातली घोषणा केली जाईल. तत्पूर्वी मातोश्रीच्या बाहेर वातावरण, त्याचबरोबर शिवसैनिकांची गर्दी आहे संपूर्ण. कृष्णात, तुम्ही म्हणालात शिवसैनिकांची गर्दी आहे. जरा जमलं तर आपण शिवसैनिकांशी चर्चा करू शकतो का? त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो का? तुम्हाला जर शक्य असेल तर आम्हाला सांगा, नाही तर मी वेगळा प्रश्न विचारतो. सध्या तरी शक्य नाही आहे, कारण ज्या घडामोडी घडतायत त्या गेटवर घडतायत आणि शिवसैनिक दूर आहेत. पोलिसांनी त्यांना येण्यास तिथं प्रतिबंध केलेला आहे. हरकत नाही, पण आता तुम्ही इतके दिवस झाले शिवसेना कव्हर करता आहात आणि आत्ताच्या घडीला कलानगरच्या परिसरात आहात. शिवसैनिकांचे चेहरे काय सांगतायत? शिवसैनिकांचे चेहरे द्विधा मनस्थितीत आहेत, कारण आतापर्यंत सोबळाचा नारा
उद्धव ठाकरे यांनी दिला होता. प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघामध्ये स्वबळाच्या दृष्टीनेच तयारी करत होता. परंतु ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असणार आहे त्या ठिकाणी शिवसैनिकांची चांगलीच गोची होणार आहे. कारण त्या ठिकाणच्या शिवसैनिकांनी स्वबळाची तयारी पूर्ण केली होती. उमेदवारी मिळणारच म्हणून त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले होते. परंतु आता युती होणार असल्यामुळं त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त अडचण तिथल्या इच्छुक उमेदवारांची झाली आहे. कारण त्यांना आता भाजपच्या उमेदवारासाठी काम करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेसाठी एक मोठं आव्हान राहणार आहे. पण मग कृष्णात मध्यंतरीच्या काळात ज्या बातम्या आल्या की शिवसेनेचे खासदार जे आता निवडून गेलेले आहेत ते युती न करता निवडणूक लढायला तयार नाहीत, असं असताना खरोखरच शिवसेनेकडे 48 खासदारकीचे उमेदवार तरी तयार होते का? 48 खासदारकीचे उमेदवार तयार होते, परंतु त्यातून किती निवडून आले असते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण प्रशांत किशोर यांनी देखील ज्यावेळी मातोश्रीवर हजेरी लावत जी बैठकीमध्ये सांगितलं गेलं होतं की जर युती झाली नाही तर 2 अंकी संख्या देखील खासदारांची जाणार नाही, 4-5 खासदार केवळ निवडून येतील. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढते आणि तुम्ही जर वेगळे लढलात तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते कधीही साध्य होणार नाही. ना विधानसभेमध्ये होणार आहे ना लोकसभेमध्ये होणार आहे. त्यामुळे युती करण्याशिवाय पर्याय नसल्याचं अनेकांनी सांगितलं गेलं होतं आणि शिवसेनेने देखील त्याच पद्धतीनं रणनीती आखली होती. कारण एक बार्गेनिंग पॉवर जी आहे ती शिवसेनेनं गेल्या अनेक दिवसांपासून तयार केली होती. स्वबळाचा केवळ नारा द्यायचा आणि दुसरीकडे चर्चेसाठी बसायचं आणि चर्चा करत राहायचं आणि त्यानंतर अगदी कृष्णात, मला कल्पना आहे की तुम्हाला कलानगर आणि आसपासच्या परिसरात घडणाऱ्या घडामोडींवर नजर ठेवायची, त्यामुळे फार वेळ कदाचित या चर्चेत तुम्हाला सहभागी होता येणार नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग तुम्ही तुमच्या पुढच्या वार्तांकनासाठी जाऊ शकता. शिवसेनेच्याकडून आत्ताच्या घडीला बार्गेनिंग पॉवर वाढवून काय पदरात पाडून घेण्यात यश आलंय असं प्राथमिक दृष्ट्या तुम्हाला समजतं? नक्कीच, कारण जो फॉर्म्युला समोर येतोय तो 25-23चा आणि विधानसभेसाठी निम्म्या जागांचा. जरी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सांगत असेल मोठा भाऊ आहे आणि मुख्यमंत्रीपद आमच्याकडेच राहील असं संजय राऊत यांनी सकाळी देखील स्पष्ट केलेलं आहे. जे ज्या पद्धतीने ठामपणे सांगतायत की मोठा भाऊ महाराष्ट्रात शिवसेनाच राहील आणि एकंदरीतच जागा वाटपाची विधानसभेचं खास करून यामध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवून, कारण जवळपास 122 जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर शिवसेनेचा निम्म्यावर जवळपास 63 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या. तर ही कुठंतरी बार्गेनिंग पॉवर आणि प्रेशर करण्यामध्ये भाजप यशस्वी झाल्याचं दिसून येतंय. परंतु लोकसभेनंतर काय चित्र असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. अगदी अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय. आता किमान लोकसभा हातासरशी काढून घ्या, पुढचं पुढं बघू, ही भाजपची मानसिकता काही लपून राहत नाहीये या सगळ्या चर्चेमध्ये. तेव्हा धन्यवाद कृष्णयात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की चर्चेमध्ये थांबा. तुमच्याकडून अजून इनपुट घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. हरीश कैंची, तुम्ही ऐकलं कलानगरमध्ये काय घडतंय, शिवसैनिकांचे चेहरे कसे आहेत आणि इतकंच नाही तर फॉर्म्युला काय आहे. 171, 117, 169, 119 आणि आता 144, 144 अशा प्रकारचे विविध फॉर्म्युले हे शिवसेना भाजप युतीच्या आजवरच्या गठबंधनामध्ये म्हणजे सोबत राहण्याच्यासाठी वापरले गेले. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. भाजप हा 117 पासून 144 पर्यंत अधिकृत जागा घेत राहिला आणि दुसऱ्या बाजूला 171 पासून 169 करत 144 वर शिवसेना आली. आज जर युतीचा नवा फॉर्म्युला कुठला येणार असेल किंवा जरी हा फॉर्म्युला मान्य होणार असेल, जिंकतय कोण, हरतय कोण? नाही, यामध्ये जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेची भूमिका त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलेली होती की निम्म्या जागा आम्हाला हव्यात. कारण मागच्या वेळेचा जो वाद निर्माण झाला तो निम्म्या जागावरनं झाला. त्यामुळे निम्म्या जागाचा त्यांचा जो आग्रह होता तो आज भाजपने मान्य केला असल्यामुळे ती युती झालेली. तिथे मागच्या वेळेचा अनुभव लक्षात घेऊन लोकसभेबरोबरच त्यांनी विधानसभेच्या ह्या जागा वाटपाचा काय व्यवहार करायचा तो आत्ताच करा, तरच पुढच्या गोष्टी बोलता येतील, ही अट प्रामुख्याने टाकली त्यांच्यामध्ये. म्हणूनच ती युती झाली किंवा चर्चा झाली आणि ती युती पुढे. हरीजी, तुम्हाला वाटतं प्रामाणिकपणे राजकारणात अशा प्रकारचे दिलेले शब्द पाळले जातील? कारण म्हणतात त्याप्रमाणे बाजारात तुरी आहे ही.
हो निश्चित, परंतु दोघांना एकमेकांची आज गरज आहे. शिवसेनेलाही गरज आहे. शिवसेनेच्या खासदारांना किंवा आमदारांना युती हवी आहे. त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे ती पॉझिटिव्हच आहे त्यांच्याशी. परंतु जे राज्यसभेवर आहेत किंवा विधान परिषदेमध्ये आहेत किंवा पक्षावर ज्यांचा ताबा आहे, ज्यांना निवडणुकीला सामोरं जायचं नाही, अशा लोकांचा आग्रह हा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा होता. तुमचा उल्लेख कोणाकडे आहे? तुम्ही नाव घेऊ शकता. मला वाटतं पत्रकारांनी नाव घेऊन बोलावं. किमान पत्रकारांना काही अडकाठी असू नये की अशी कोण माणसं आहेत की ज्यांना निवडणुका लढायच्या नाही आहेत आणि युती नको आहे किंवा युती एक असं नाव घेता येणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, 4-5 नावं घ्या, हरकत नाही. बरीच मंडळी त्याच्यामध्ये आहेत ज्या पक्षावर बसलेली आहेत ती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना मेंबर्स. हो नाही तेच सांगितलं तुम्हाला. त्यामुळे निवडणूक ज्यांना लढवायची आहे, लोकांसमोर ज्यांना जायचं आहे, त्यांना आघाडी युती ही हवीच आहे. अगदी. संजय जोग, एक प्रश्न आता स्पष्टपणेच असा विचारावा लागेल की आता शिवसैनिक काय करणार? कारण खालच्या स्तरावर याचा अर्थ नेतृत्वाच्या विविध टप्प्यांमधल्या निम्न स्तरावर जिथे सैनिक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने येतात, तेव्हा त्यांच्यातला संघर्ष हा फार वेगळ्या प्रकारचा आहे. प्रसाद एकदम परफेक्ट आहे. म्हणजे आपण साधारण त्याला 1-2 मिनिटं बोलायला लागेल. 2017च्या जानेवारीमध्ये जेव्हा इलेक्शनची जी एकूण संबंध वातावरण होतं तर BMCच्या वेळेला, तर त्यावेळेला आणि त्याच अनुषंगाने त्यांची जी राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याच्यात उद्धव ठाकरेंनी स्वतः त्याच्यात अनाऊन्स केलं होतं की यापुढे युती वगैरे काही नाही, एकला चलो रे. युती सडली एवढं भयानक वाक्य. एक्झॅक्टली. त्याच्या पुढे आपण जाऊया. मी तर माझ्याकडे एक साधारण उद्धव ठाकरे, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वर्बल ड्युअल, बीजेपीच्या विरोधात, मोदींच्या विरोधात, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काय काय केलंय हे साधारण माझ्याकडे एक 50 तरी असतील. एक 4-5 फक्त उदाहरणं इथे देणं महत्वाचं आहे, कारण तुझा महत्वाचा प्रश्न आहे की कार्यकर्ते कसे ॲसिम्युलेट होतील. मला वाटतं त्याच दृष्टीने खरं मेक इथेच आहे की उद्धव ठाकरेंनी वारंवार, म्हणजे आत्ताचं लेटेस्ट चौकीदार चोर आहे, त्यांनी ते क्लॅरिफिकेशन दिलं, त्याला कोणी विचारलं नाही. म्हणजे चौकीदार चोर आहे, राहुल गांधींनी जे म्हटलं होतं त्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केल्यासारखं झालं. आजच 3 दिवस अजून व्हायचे आहेत पुलवामाच्या अटॅकवर, त्याच्यावर त्यांनी आजच्या अग्रलेखात काय अटॅक केला की एवढंच इकडे चालू आहे, राष्ट्रप्रेम फक्त बीजेपीलाच येत आहे का, आणि त्याच्यावर जर का ते वोट्स मागणार असतील पण खाली एक त्या वोटच्या पर म्हणाले एक अंगठा दाबून हे करायला सांगतात की बीजेपीला मदत करा. हे राष्ट्रप्रेम कसं बेगडी आहे आजचं. म्हणजे अजून 24 तास व्हायचे आहेत. त्याच्या आधी 3 दिवस त्यांनी आज असं सांगितलं, जे का म्हणजे अमित शहानी एक स्टेटमेंट केलं होतं की आमच्या पुढे कोण असेल तर आम्ही त्याला ट्रॅश करू. तर त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी एकदम म्हणजे मोठ्या आवाजात जेवढं करून बोलता येईल तेवढ्या त्याच्या एकदम याच्यात देऊन बोलले होते इन हाय डेसिबल की असा कोणी जन्माला यायचा आहे, त्यामुळे शिवसेना विल कंटिन्यू. आणि आत्ताचं ताजं उदाहरण हे सर्व करत असताना म्हणजे जेव्हा परत वारंवार नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आता त्यांच्या शेवटच्या भाषणात म्हणाले की डिमॉनिटायझेशन असेल, GST असेल, हे कसे सक्सेसफुल झाले. तिसऱ्या दिवशी आग्रलेखाना ना की म्हणजे अजूनही नरेंद्र मोदी किंवा बीजेपीला जर का डिमॉनिटायझेशनचे इफेक्ट जाणवत नसतील तर त्याने अजून खाली जाऊन बघावं. म्हणजे तू परत सांगतोस त्यामध्ये मुद्द्याकडे परत येतो की ज्या वेळेला, म्हणजे मला अजूनही वाजपेयींचं एक वाक्य होतं ते, मनभेद आणि मतभेद जर एक्स्ट्रीम झाले असतील तर ते थोडं असिम्युलेट होणं कठीण जातं. इथे दोन्हीच एक्स्ट्रीम आहेत ना. त्यामुळे एका वेळेला तुम्ही कार्यकर्त्यांना एक्सपेक्ट करणार की आता तुम्ही बीजेपीला जा सपोर्ट करा, जो चौकीदार चोर आहे तो आता चौकीदार हिरो आहे म्हणून जेव्हा सांगायची वेळ येईल तर खरोखरच कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रम आहे. तर अशा पद्धतीने ते कसे हा संभ्रम सर्वाधिक शिवसैनिकांमध्येच असणार आहे, कारण त्यांच्याकडून, त्यांच्या नेतृत्वाकडून सर्वात खालच्या स्तरावरचा हल्ला हा आपल्या मित्रपक्षावर वारंवार होत असताना आपण पाहिला. अमित जोशी, या सगळ्यात भाजप आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगणार? खरं तर भाजपची मानसिकता याआधीच तयार झाली होती. भाजपने प्लॅन B सुद्धा हा तयार ठेवलेला. म्हणजे जर का लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना बरोबर आली नाही तर मग काय करायचं याची सुद्धा तयारी भाजपने पडद्यामागे केली होती. जी खासदारांची लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठका झाल्या वर्षावर, त्यामध्ये ही तयारी भाजपने पूर्णपणे करून ठेवली होती. अर्थात ती वेळ येणार नाही याची खात्री स्वतः भाजपला होती किंवा त्या दृष्टीनं भाजप पद्धतशीरपणे पावलं टाकत होता. आणि म्हणूनच आम्ही मातोश्रीची पायरी चढणार नाही अशी वल्गना करणारे किंवा असं बोलणारे नेते आज मातोश्रीवर जात आहेत. एकंदरीतच भाजपने या सगळ्या प्रकारामध्ये एक प्रकारे कोण नेते आहेत की जे आधी म्हणाले आम्ही जाणार नाही आणि आज जाणार आहेत, असे कोण नेते आहेत? खरं तर उघड कॅमेऱ्यासमोर कोणी बोलत नसलं
तरी मातोश्रीची पायरी चढणार नाही, असं राष्ट्रीय नेते मातोश्रीची पायरी चढणार नाही असे अनेक नेते या संदर्भात बोलत होते. आता उद्धव ठाकरे असतील की अमित शहा असतील, असे हे दोन नेते असे आहेत की जे काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी एकमेकांना पाण्यात बघत आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एवढ्या तीव्र भावना एकमेकांविरोधात या दोन्ही नेत्यांच्या मध्ये अगदी आपल्याला जाहिरातीचा ब्रेक घ्यायचा आहे. मात्र तत्पूर्वी शैलेंद्र परांजपेंना ना माझा प्रश्न आहे. परांजपे साहेब, तुम्ही पुण्यात बसलेले आहात आणि आम्ही जाणतो की तुमच्यामधला पुणेरी टिप्पणीचा अंश काही लपत नाही कधी कधी. तेव्हा आता या सगळ्या चित्रावर एक पुणेरी टिप्पणी तुमच्याकडून झाली पाहिजे, पण त्या पलीकडे जाऊन मी एक विचारेन की या सगळ्या एकूणच राजकीय कवायती या खरंच अपरिहार्य असतात का राजकारणात, आणि राजकारणात त्या अपरिहार्य ठरतात म्हणूनच नेते हास्यास्पद होऊ लागलेत का? पहिली गोष्ट, नेते हास्यास्पद होऊ लागलेत असं मला वाटत नाही. पण पुणेरी टिप्पणी हवी असेल तर तुझं माझं जमेना परी तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था आहे. त्याचं कारण मजबुरी आहे दोघांची. कारण वेगळे लढले तर इलेक्शन हारतील, सत्ता जाईल, सत्ता गेली ती दुकानं बंद होतील. त्यामुळे ती चालू ठेवायची असेल तर एकमेकांना एकत्र येणं अपरिहार्य आहे. त्या अपरिहार्यतेतनं हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. आणि नेत्यांच्या अहंकाराचं वगैरे म्हणाल तर जेव्हा युद्ध करतात तेव्हा अक्षरशः एकमेकाला मारण्याच्या टोकाला जातील अशी वक्तव्य दोन्ही बाजूनी ऑफ द रेकॉर्डसुद्धा केली गेलेली आहेत. आणि भाजप हा 95पासून आता मोठा भाऊ झाला आहे हे मान्य करावं लागेल. शिवसेनेचा जो आग्रह आहे मुख्यमंत्रीपदाचा हा बार्गेनिंगसाठी आहे, जेणेकरून पवारसाहेबांनी जसं 2004मध्ये मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं, 71 जागा काँग्रेसच्या येऊन आणि स्वतःच्या 69 येऊन, मात्र महत्त्वाची खाती PWD असेल, इरिगेशन असेल, त्याच्यानंतर गृह खातं असेल, ही NCPकडे ठेवली होती 2004मध्ये. त्याच पद्धतीचं कदाचित वाटाघाटी होत असतील आणि त्यासाठीच हे मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला जात असेल. आणि 144ला भाजप जर मान्य होत असतील तर त्यांना आपला स्ट्राईक रेट जास्ती आहे हे माहिती असल्यामुळे मान्य होतील असं मला वाटतं. अगदी आपण एका जाहिरातीची विश्रांती इथे घेतोय रोकठोकमध्ये. मात्र ज्या वेळेला आपण परतू त्यावेळेला चर्चा ही अर्थात भविष्यकालीन असेल की या बार्गेनिंगमध्ये शिवसेनेला नक्की काय मिळणार आहे आणि कोणते असे मतदारसंघ आहेत की जिथे दोन्ही पक्षांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या आधीच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा होऊ घातलेल्या नव्या संसाराच्या सुरुवातीची. आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत आणि संजय जोग यांना माझा थेट प्रश्न आहे. संजय जोग, मतविभाजनाचं गणित काय आहे आणि झालेलं मतविभाजन टाळण्यासाठी हा इतका आग्रह सुरू आहे का? प्रसाद, एक्झॅक्टली आपण एक थोडं म्हणजे ह्याच्यावर इथं बोलणं अपेक्षितच आहे. 2014च्या वेळेला लोकसभेला जेव्हा दोघं जण एकत्र लढले होते त्यावेळेला मोदी वेळ, मोदी लाट हे सगळं चालूच होतं. त्यावेळेला BJPनी 24 जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या बेसिकली 23 ते जिंकले होते. त्यांना मिळालेली मतं होती ती 27.6% मेजर होती. शिवसेनेनी 20 जागा लढवल्या, त्यावेळेला अलायन्स होतं आणि त्यांना 18 मिळाल्या. त्यांना मिळाले होते पर्सेंटेज 20.8. म्हणजे दोघांचं जर कॅल्क्युलेट आपण इथे केलं तर 48.4% एवढे दोघांची जी मताची आपण जुळवणी म्हणता येईल ती झालेली होती. पण आपण असेंब्लीचं इथं बघायला पाहिजे. असेंब्लीच्या वेळेला सगळंच फुरगटलं, दोघं वेगळे लढले. त्याच्यात BJPनी साधारण 260 लढवल्या, 122 आल्या. त्यांना सुद्धा त्या संबंध या परिस्थितीत त्यांनी जे त्यांचं वर्चस्व होतं ते टिकवलं आणि त्यांना मिळाले साधारण 26.1%. शिवसेनेने साधारण 282 लढवल्या आणि 63 आल्या. म्हणजे त्याच्यात बरंच निघालं, अफजल खान निघाले, अमुक निघाले, सगळं निघालं. पण त्यांनी एकटं लढवून त्यांना 63 मिळालं आणि त्यांना 19.5% मिळाले. सांगायचा मुद्दा असा की आत्ता हे झाल्यानंतर 4-4.5 वर्षामध्ये ज्याला म्हणतात तसं बरंच पाणी पुलाकडनं वाहून गेलेलं आहे. ह्या वेळेला कन्सॉलिडेशन एक महत्त्वाचं. दुसऱ्या वेळेला महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश नंतर अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 80, महाराष्ट्रामध्ये 48, वेस्ट बेंगॉलमध्ये 42, नंतर 39 तामिळनाडू, 40 बिहार. हा सर्व जर का आपण इलाका बघितला तर त्याच्यात BJPला आता महत्त्वाचं हे करायचं आहे ते म्हणजे असणारी त्यांची जी 2014ची जी एकूण जी कन्सॉलिडेटेड पोझिशन होती ती कशी राहील. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये त्यांना शिवसेनेला एकत्र येणं महत्त्वाचं होतं. पण आता याच्या पुढे मगाशी तू म्हणालाच पुढे काय होणार आहे तर
4.5 वर्षामध्ये शेतीचा प्रश्न असेल. नंतर उद्धव ठाकरे सतत म्हणत होते की जे तुम्ही 34,000 कोटी रुपयाचं लोन दिलं दाखवा ना किती ना मिळाले. नाही, असेल याच निमित्तानं पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की इतका सगळा वाद जन्माला आल्याच्या नंतर हे मतविभाजन टाळण्यासाठी जो काही प्रयत्न सुरू झाला त्यातून ती मतं पुन्हा जोडली जातील का आणि तितका मतांचा टक्का प्रत्येकाकडे टिकून जर 1+1=2 हे गणित प्रत्यक्षात उतरेल का? मला अजिबात असं वाटत नाही. म्हणजे ह्यांना कसोसिएशन प्रयत्न करायला लागतील. जसं आपण आता म्हणा तसं वेळ अत्यंत कमी आहे. म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्यापूर्वी जेव्हा बीजेपीच्या आमदारांची, मंत्र्यांची, खासदारांची वर्षावर मिटिंग बोलवली होती त्याच्यात सांगितलं होतं 2 तारखेला संबंध देशामध्ये बाईक रॅली होती आणि 3, 4, 5च्या दरम्यान कोड ऑफ कंडक्ट लागेल. त्यामुळे आता वेळ कमी आहे. या दोघांमध्ये तू म्हणतोस तसं मतं ट्रान्सफर होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एकमेकांचं एवढं जे मतभेद आणि मनभेद झाल्यावर ही खरोखर ट्रान्सफर होणार आहे का? मुद्दा एक. दुसरा, उद्धव ठाकरेंनी महत्वाचे प्रश्न उचललेले होते. एक म्हणजे नोटाबंदीमुळे झालेला शेतकरी असेल, MSME असेल, मध्यमवर्गीवर झालेला जो एकूण घात आहे तो. म्हणजे ह्या बजेटमध्ये मध्यम वर्गांना खुश करण्यासाठी प्रयत्न झाले, किसान सन्मान योजना झाली, पण ती पोचवतील काय दोघ जण आणि ती जी होत येणार आहे ती होतील का ते आपल्याला बघावं लागेल. अमित जोशी, मला असं वाटतं की तुम्ही आजवरच्या वादांचे काय काय मुद्दे होते ते ऐकलेत. मग आता ज्या वेळेला युती करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा नैतिकदृष्ट्या कोणता मुद्दा घेतला जाईल आणि कुठल्या मुद्द्याच्या आधारे आम्ही एकत्र आलो आहोत असं सांगितलं जाईल? हिंदुत्व हे एकमेव सूत्र असेल का? हो, नक्कीच. आपल्याला आठवत असेल की दसरा मेळाव्याच्या वेळी जेव्हा अयोध्या दौऱ्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती तेव्हा सुद्धा हिंदुत्व या मुद्द्यावर त्यांनी जास्त भर दिला होता. किंबहुना त्या भाषणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा वारंवार उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राम मंदिरचा मुद्दा असेल किंवा अन्य गोष्टी असतील. आता हाच मुद्दा पकडून उद्धव ठाकरे यांना पुढे जावं लागेल. कारण आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका केली आहे ती टीका लक्षात घेतली तर शिवसेनेनं एक अनोखा पायंडा या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये पडलाय असंच म्हणावं लागेल. कारण सत्तेमध्ये राहून एवढी टीका करायची की विरोधी पक्ष सुद्धा एका बाजूला पडेल आणि राज्यामध्ये विरोधी पक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित राहील. एवढी टीका किंवा अशी भूमिका शिवसेनेनं बजावली होती. त्याच्यामुळे कुठल्या तरी मुद्द्यावर भाजपची ठरवून केलं गेलं होतं दोन्ही पक्षांकडून आणि या दोन्ही पक्षांकडून केली गेलेली ही रणनीती विद्यमान विरोधी पक्षाला निष्प्रभ करण्यासाठी होती. तर यातून एकमेकांना काय मिळालं मला थेट सांगा. असा कुठला मतदारसंघ किमान लोकसभेचा आहे की जो बदलला जाऊ शकतो आणि असा कुठला मतदारसंघ आहे जिथले उमेदवार बदलायला दोन्ही पक्ष तयार असतील? सध्या हातकणंगले, पालघर, भिवंडी या 3 लोकसभा मतदारसंघाभोवती कदाचित ही चर्चा आहे आणि हे मतदारसंघ सेना भाजपकडनं एकमेकांना दिले जाऊ शकतात आणि अर्थात त्या ठिकाणचे उमेदवार सुद्धा हे बदलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या 3 लोकसभा मतदारसंघापुरतं या जागा वाटपामध्ये जास्त चर्चा असेल. लवकरच या संदर्भातलं मुद्दे किंवा गोष्टी हळूहळू आता या पत्रकार परिषद झाल्यानंतर स्पष्ट होईल. अगदी शैलेंद्र, आपण ऐकलं असेल हातकणंगले, भिवंडी आणि पालघर या 3 मध्ये मतदारसंघांची अदलाबदल संभवतीये आणि त्यानंतर उमेदवारांची अदलाबदल पण संभवतीये. हे निर्णय कितपत पचनी पडतील स्थानिक पातळीवर? कारण पालघरला आत्ताच संघर्ष सुरू झालाय. त्या ठिकाणी पालघरमधले भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते हे राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत. याचा फायदा पालघरमध्ये काँग्रेस घेऊन जाऊ शकत नाही का? आणि अशाच पद्धतीनं इतर ठिकाणीही भाजप आणि शिवसेनेला फटके बसू शकतात का? नाही, ते फटके जरी बसतील असं वरकरणी वाटत असलं तरी देखील ते तसे बसत नाहीत. त्याचं कारण पालघरमध्ये आत्ता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये भाजपकडे उमेदवार नव्हता जणू काही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचाच उमेदवार पळवून त्या राजेंद्र गवईंना उमेदवार केला आणि ते खासदार म्हणून निवडून आणले. बरं, चिंतामण वनगाव वारले की जे अतिशय साधे सरळ, म्हणजे राजकारणात अशी माणसं बघायला मिळत नाहीत, इतके साधे सद्गृहस्थ होते. तर ते वारल्यामुळे ती जागा रिकामी झाली होती आणि त्यांचा जो मुलगा आहे तो अचानक मातोश्रीवर गेला. त्याला नेमकं ऑफर देण्यात बीजेपी कमी पडलं का काय माहीत नाही त्यावेळेला, पण तो अचानक मातोश्रीला गेला आणि तो शिवसेनेचा उमेदवार झाला.
त्यामुळे आता ती जागा भाजप सोडण्याच्या मनस्थितीत आहे आणि तीच प्रेस्टिज पॉईंट जर केला असेल उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेनी तर भाजप ती सोडेल कदाचित. राजेंद्र गवईंना कशी समजूत काढायची, त्यांना कुठे ॲडजस्ट करायचं, कॉम्पेन्सेट करायचं, हा त्या पक्षाच्या पातळीवरचा प्रश्न असतो आणि असं अनेकांच्या बाबतीत केलं जातं. जसं माढ्यामध्ये मागच्या इलेक्शनला लोकसभेला 4 जागा जिंकल्यात, त्याच्यात एक विजयसिंह मोहिते पाटील जिंकलेत, तरी तिथे शरद पवार लढणार आहेत. तर विजयसिंहांना राज्यसभेला पाठवू शकतात, त्यांच्या मुलाला इकडे मंत्री करू शकतात राज्यात, असं काय काय सांगतात. तर त्याच पद्धतीने एखाद्या उमेदवाराला उमेदवारी नाकारली पुढच्या वेळेला तर नाराजी असते, 100% असते. महत्त्वाचा मुद्दा असा होणार आहे की जे विधानसभा लढवू इच्छित होते, कारण 282 जागा शिवसेना लढली, ते आता ऑब्व्हियसली कमी लढतील, कारण त्यांचा जर अलायन्स झाला असेंब्लीला तर कमी जागा पदरी पडतात वाटपात. ते जे 50-60 लोक कमी होणार आहेत त्यांची नाराजी स्पष्टपणे असते. अगदी. आणि याच निमित्तानं आता आपण कृष्णात पाटील यांना विचारू. कृष्णात पाटील, अशा कोणत्या मतदारसंघांचे उमेदवार आहेत की ज्यांना लोकसभा लढायची इच्छा नाही पण पक्ष बळजबरीनं लोकसभा लढवू शकतो? असे अनेक मतदारसंघ सांगता येतील, कारण जे दोन्ही भाजप आणि शिवसेना यांच्या प्रतिष्ठेचे असणार आहेत. जसे की आपण पालघर सांगितलं, परंतु अनेक मतदारसंघाच्या बाबतीत शिवसैनिक ज्या ठिकाणी नाराज आहेत, ईशान्य मुंबई मतदारसंघ ज्या ठिकाणी शिवसैनिक आणि तिथले पदाधिकारी भाजपच्या उमेदवार जे किरीट सोमय्या आहेत त्यांच्या नावावर नाराज आहेत. जरी उमेदवार जरी दिला भाजपनं तरी त्यांच्यासाठी खरोखर ते काम करतील का, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळं असे ज्या ठिकाणी शिवसेना काही ठिकाणी भाजपच्या उमेदवार सोबळावर चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी लढण्याची शक्यता होती. ज्या ठिकाणी अमरावतीसारखा मतदारसंघ किंवा वर्धासारखा मतदारसंघ होतो, ज्या ठिकाणी तिथे शिवसेनेनं बऱ्यापैकी तयारी केली होती, परंतु तिथे जर आता मग जर समजा आपण केवळ आता मुंबईतलाच विषय घेतला आणि तुम्ही फार रोचक पद्धतीनं किरीट सोमय्यांचा विषय काढलात, तर मग किरीट सोमय्या आणि गजानन कीर्तीकर यांच्या मतदारसंघात अदलाबदली होऊ शकते का? सध्या तरी तसे काही शक्यता दिसत नाही आहे, कारण किरीट सोमय्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे. गेल्या काही दिवसापासून आपण त्यांच्या बातम्या देखील कव्हर करतोय की ठिकठिकाणी रेल्वेतून प्रवास असू दे, बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे सुरू केलं, प्रचार मोहीम सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी अशी कुठलीही चर्चा नाही आहे की या 2 मतदारसंघाबाबत अदलाबदली केली जाऊ शकते. फक्त शिवसेनेपुढे सर्वात जास्त आव्हान असणार आहे केवळ ईशान्य मुंबई मतदारसंघ नाही, तर अनेक मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी शिवसेना प्रबळ आहे त्या ठिकाणी आणि भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकूणात काय तर या सर्व मुद्द्यांचा विचार करत असताना सुद्धा युती होणार आहे आणि युतीची स्वतःची आव्हानं राजकीय पातळीवर पेलायला राजकीय नेते समर्थ आहेत असं आपण म्हणू शकतो. पण एक मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे जनमानसाचा. जनमानसामध्ये वावरताना आणि राजकारण करताना लोक काय म्हणतील याचं भय हे राजकारण्यांना कायम असतं. त्या परिस्थितीत आज जे काही घडेल त्यावर येते काही दिवस लोक काय म्हणतील. हरीश कैची, माझा आवाज आणि प्रश्न पोचलाय का आपल्यापर्यंत? हो 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 बोला बोला, मी तुमच्या बोलण्याची वाट पाहतोय. लोकांची मानसिकता ही आधीच तयार झालेली असते. लोकांची मानसिकता ही तयार झालेली असते, त्यांची मतंही ठरलेली असतात. परंतु प्रचारांच्या दरम्यान जे काही घडतं त्यातून देखील काही फरक पडलेला जातो. मागच्या निवडणुकांचा काही विचार केला किंवा गेल्या 4.5 वर्षाचा, जो सर आता जे काही म्हणाले, गेल्या 4.5 वर्षाचा जर विचार केला तर 2 हे स्वतंत्र पक्ष आहेत हे मुळात लक्षात घेतलं गेलं पाहिजे. दोघांचे तत्त्व, दोघांच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल आहेत. शिवसेनेला स्थानिक लोकांचं प्राधान्य हा विषय आहे, तर तो भाजपकडे नाही आहे. त्यामुळे अनेक मतभेद दोघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तरी पण युती का होते? कारण मतांची विभागणी होऊ नये म्हणून. आता ही मतांची विभागणी होणार आहे का? तर त्यासाठी गेल्या 3-4 निवडणुकीचा विचार केला तर तुमच्या लक्षात येऊ शकेल. नाही, मग कैंची, माझा प्रश्न थोडा वेगळा होता. माझा प्रश्न हा मतदारसंघांच्या बद्दल म्हणजे मतदारांच्या मनाबद्दल होता आणि त्या अनुषंगाने मला उत्तर अपेक्षित आहे. एक
शिवसेनेला मत द्यायचं ठरवलेला मतदार आहे, ज्यानं गेल्या 4.5 वर्षातली सत्ता कारण आणि त्यानिमित्तानं होणारे प्रश्न बघितले आहेत. आता त्याच्यासमोर युती होतीये आणि त्याच्यासमोर भाजपचा उमेदवार असतो. अशा वेळेला तो मतदार काय करेल हे सांगा. नाही, ह्या मतदारांचीच भूमिका नक्की झालेली आहे की इथे आपण मोदींनाच पंतप्रधान करायचं आहे आणि अशा वेळेला तो भाजपचा उमेदवार असू द्या किंवा शिवसेनेचा उमेदवार असू द्या, त्यांना तो मतदान करतो हे आजवर दिसून आलेलं आहे. अच्छा, म्हणजे फार महत्वाची गोष्ट तुम्ही या निमित्तानं अधोरेखित करताय की हे दोन पक्ष कसेही वागोत, ज्या मतदारांना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे ती माणसं शिवसेना भाजपच्या भांडणाकडे लक्ष देत नाहीत. बरोबर आहे? हो, नक्की तसंच आहे. अगदी. संजय जोग, हा मुद्दा पटू शकतोय? मला अजिबात असं वाटत नाही. म्हणजे कशी काय म्हणजे ग्राउंड रियालिटी ही टोटली डिफरंट आहे. मगाशी शैलेंद्रने ज्याचा उल्लेख केला तसं की काही बाबतीमध्ये मतं ट्रान्सफर होण्यातच मेन प्रॉब्लेम आहे ना, की जी लोकांनी हे म्हणतात तसं ठरवलं असेल, पण जेव्हा स्वतः माणूस त्या खाईत पडलेला आहे, त्याला आत्ताचे सगळे चटके बसलेले आहे, तो वेगळा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे युती जरी जसं म्हणजे तू मगाशी म्हणाल तसं की म्हणजे गणितात शक्य आहे हो 2+2 4, पण इट्स नॉट पॉसिबल ना. हे आता म्हणजे वाचून रेखाटून वाक्य झालेलं आहे सगळ्या आपल्या पत्रकारितांमध्ये. त्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही की युती झालं म्हणजे सगळं आलबेल झालं. युती झाली म्हणजे यांच्या सगळ्या 41 सीट तशा येतील. युती झाल्या म्हणजे सगळं काय आलबेल होईल आणि परत मोदी सरकार आणि इथे देवेंद्र फडणवीस सरकार येईल. मला असं वाटतं आत्ता नो डाऊट आत्ता कार्यकर्त्यांमध्ये दोघांच्या एक स्पष्टपणे आता त्यांचा ते मेसेज पाठवण्याचा एक आता हेतू दिसतो तो हा आहे की आम्ही कुठलेही असू, म्हणजे आता भांडलो, आम्ही वेगळे व्हर्बल ड्युअलमध्ये होतो, पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आता आम्ही एकत्र आहोत. वी वॉन्ट टू टेक ऑन काँग्रेस एनसीपी. जेव्हा त्याला महागठबंधन आणि महाभेसळ होते त्याला आम्ही एक योग्य पर्याय देऊ शकतो. मला असं वाटतं एवढं जरी त्यांनी स्ट्रॉंगली आर्ग्युमेंट केलं तरी ते कुठेतरी आकडे म्हणजे मताचे आकडे त्यांच्या बाजूनी त्याच्यासाठी आहेत. पण आता एक फार इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही काढलात, बरं झालं. काँग्रेस एनसीपीला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला डिवचायला एक आणखीन मुद्दा सापडला का? ॲब्सोल्युटली. म्हणजे तर खरं तर तुला आता म्हणजे सांगायचं म्हणजे शिवसेनेकडचेच काही आता एक इंटरेस्टिंग व्हॉट्सअपवर हे फिरतायत. म्हणजे त्यांनी नाव नाही देत ॲज युज्युअल मगाशी म्हटले तसं, पण त्यांच्यानुसार ही खरोखरच मग इतक्या दिवसाची जी सगळी आगपाट चालू होती ती काय स्वतःचाच फक्त इगो मेंटेन करण्यासाठी होती का? ह्याच मुद्दा आता काँग्रेस एनसीपी पकडणार ना. किंवा एक फार चांगला व्हॉट्सअप आहे तोही तुम्हाला सांगायला हवा. या किंवा प्रसाद राज ठाकरे ते तर बसलेच आहेत ना, ते काय त्यांना काही गमवायचं नाहीचंय, ते मिळवतील ते कमवतीलच ना. म्हणजे एक सीट आली नाही तरी चालेल. जो ज्या व्हॉट्सअप बद्दल मी बोलत होतो त्याच्यातलं एक व्हॉट्सअपचं वाक्य मगाशी आमच्याकडे बातमीतही दिसलं होतं. ते असं होतं की जर चौकीदार चोर असेल तर शिवसेना चोरावर मोर आहे. ॲब्सोल्युटली अशा पद्धतीचे व्हॉट्सअप फिरायला लागलेले आहेत. त्यामुळे राजकारण्यांनी त्यांची काय प्रतिमा तयार होतीये याच्यावर इच्छा असेल तर विचार करावा. आमची काही सक्ती नाही. शैलेंद्र परांजपे, या सर्व चक्रात येत्या काळात कोणत्या विषयांवर हे दोन्ही पक्ष अडचणीत सापडू शकतात असं तुम्हाला वाटतं? राम मंदिराच्या बाबतीत तर पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारे अद्याप मंदिर न झालेल्यांसोबत येताना दिसत आहेत. नाही, त्याच्यामध्ये सामनामधून जी गेली 4.5 वर्ष टीका होती आहे, किंवा मी तुम्हाला दुसरा एक इंटरेस्टिंग मुद्दा सांगतो की राम मंदिर हा तर आहेच, परंतु अमित शहा ज्यावेळेला मातोश्रीवर आले एक 3-4 महिन्याखाली आणि 2-3 तास होते, त्याच वेळेला हा सगळा प्लॅन झाला की काय की तुम्ही अयोध्येला जा, तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घ्या, कारण त्याद्वारेच शिवसेनेला सेफ एस्केप रूट मिळेल आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अलायन्स करता येईल असं मला वाटतं. हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की कानात थोडा नाही, दुसरा मुद्दा असा त्याच्यातला की 4.5 वर्ष जी टीका केली जाते ती टीका शिवसेनेला पारंपरिक मतदार जे काँग्रेस किंवा एनसीपीचे आहेत 7 पिढ्या देणारे ते आपल्याकडे आणायचे नाही आहेत. त्यांचे मुंबईमध्ये पोपटाचा प्राण असतो तसं त्यांचा मुंबईत प्राण आहे आणि त्यांना मुंबईमधले आपले गेलेले मतदार मिळवायचे जे महाराष्ट्रीयन माणसाच्या मुद्द्यावर येणार नाही आहेत, मराठी मुद्द्यावर. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच येणार आहेत कारण ते नॉर्थ इंडियन आहेत आणि ते गुजराती आणि राजस्थानी या समाजातले आहेत. त्यामुळे त्यांना ही टीका गव्हर्नमेंटवर करावी लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा टीकेचा असा की ज्या क्षणी प्रणव मुखर्जींना भारतरत्न दिलं गेलं
त्याच वेळेला संजय राऊत किंवा शिवसेनेकडनं टीका ही केली गेली की स्वातंत्र्यवीर सावरकरांना का नाही दिलं. तर ब्राह्मण समाजामध्ये जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त आहेत पण भाजपचे आहेत त्यांना नक्की वाटणार आहे की अरे बाबा प्रणव मुखर्जीला देता पण सावरकरांना का नाही. तर ते लोक आपल्याकडे आकृष्ट करावेत हाच त्या टीकेचा हेतू आहे. शिवसेनेची 4.5 वर्षाची टीका जी आहे ती इंटरेस्टिंगली तुम्ही संजय राऊतांच्या अग्रलेखाचा उल्लेख केलात तेव्हा आपण हरीश कैंची यांना एक प्रश्न विचारणार आहोत. हरीशजी, आपण त्या वर्तमानपत्राशी काही काळ निगडीत होतात. आता मला एका गोष्टीचं उत्तर द्या, युती झाल्यानंतर उद्यापासून सामनाचे अग्रलेख काय म्हणतील? नाही, सामन्याची भूमिका तीच राहील, फक्त ती जरा सॉफ्ट होईल असं मला वाटतं, दुसरं काही नाही. आणि ती सॉफ्ट झालेली संजय राऊतांना पटेल का? त्यांना पटवावून घ्यावं लागेल. याचं कारण असं की उद्धव साहेबांनी जे सांगितलं असेल, कारण हा शेवटी निर्णय उद्धव ठाकरेच घेतात, यांचे जे काही निर्णय घ्यायचे ते उद्धव ठाकरेच घेतात, त्यामुळे ते तिथे ज्या सांगतील त्या पद्धतीने ती भूमिका बदलती राहील. परंतु आपल्या कार्यकर्त्यांना मोल्ड करण्यासाठी जे काही त्यांना लागेल त्या पद्धतीनं ते कामकाज लेखन करतील असं मला वाटतं. त्यातून अगदी आपले दोन्ही प्रतिनिधी आज दिवसभरात मुंबईत घडणाऱ्या 2 महत्त्वाच्या ठिकाणांवर मौजूद आहेत. आपण या चर्चेची सांगता करण्यापूर्वी अत्यंत थोडक्यात त्यांच्याकडून ताजी परिस्थिती काय आहे त्याची माहिती घेतोय. कृष्णात, पहिल्यांदा तुमच्याकडून माहिती सांगा, कलानगरमधून कोणी बाहेर पडलंय का अजूनही कोणाच्या येण्याची वाट पाहिली जाते? कलानगरमध्ये जे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत ते दाखल होत आहेत. एकनाथ शिंदे आहेत, दिवाकर रावते आहेत, संजय राऊत आहेत, इतर देखील आदित्य ठाकरे काही वेळापूर्वी बाहेर गेले होते ते देखील मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. त्यामुळं सोफिटोलमधून ज्यावेळी सर्व भाजपचे नेते अमित शहा आणि मुख्यमंत्री येतील त्यावेळी इथे मातोश्रीवरची चर्चा जी आहे ती सुरुवात होईल. अगदी आपण पटकन आता या निमित्तानं अमित जोशींना विचारू. अमित जोशी, मातोश्रीवर वाट पाहिली जाते की सोफिटेल मधून कोण येईल, पण या दोघांनाही निघून नंतर पोचायचंय ते एका ब्ल्यू सी नावाच्या हॉटेलमध्ये, तिथे काय परिस्थिती आहे? या हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेच्या जागेची तयारी करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी काही वेळापूर्वी या ठिकाणी आदित्य ठाकरे आलेले आहेत. ते आतमध्ये ठाण मांडून आहेत आणि जातीनं स्वतः ही सगळी तयारी कशी चालू आहे याकडे लक्ष देत आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रसारमाध्यमांना प्रत्यक्ष आतमध्ये जाऊ दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आणि अर्धपुतळा आणि अटल बिहारी वाजपेयी यांची तस्वीर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. जणू काही त्यांना पुष्पहार घालून या पत्रकार परिषदेची सुरुवात केली जाते की काय? अगदी अमित जोशी, तुम्ही उल्लेख करताय की आदित्य ठाकरे अजूनही ब्ल्यू सी हॉटेलमध्ये आहेत. त्यांचं नुकतंच एक वक्तव्य आलंय की शिवसेना स्वबळावर लढली तर 150 ते 175 जागा मिळवेल. जमलं तर जाता जाता त्यांना हा प्रश्न विचारा की 144 जागा लढवून एवढ्या जागा कशा जिंकता येतील? ठीक आहे, आपण चर्चेची शेवट करतोय, तेव्हा आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आपले आभार. जाता जाता मजबुरीचं नाव शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती असं महाराष्ट्राच्या राजकारणात रूढ होत असलं, असं चित्र निर्माण होत असलं तरी कोणाची मजबुरी किती याचा निर्णय आजच्या शेवटच्या चर्चेत नक्की होईल. ठाकरे आणि शाह यांची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात आपल्या समोर याची उत्तरं उलगडणार आहे. तेव्हा मजबुरीचं सूत्र नेमकं कोणतं हे आपल्या समोर येणार आहे. आज रोखोकमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.